In this lecture, we'll continue with the remaining part of the speech Learning from the West delivered by N.R. Narayan Murthy. In the previous lecture, we have discussed that value, respect for the public good, which is found in Western people, and according to N.R. Narayan Murthy, this Western value should be followed by Indians. Now come to the next value, acknowledging the accomplishments of others. So when Indians find some person who is successful, they show their hatred. In this regard, N.R. Narayan Murthy, he says, in my extensive travels, I have not come across another society where people are as contemptuous of better societies as we are, with as little progress as we have achieved. खूप देशांमध्ये फिरल्यानंतर N.R. नारायण मूर्ती यांना असं दिसलं की भारतीय लोक जरीही स्वतः विकसित नाहीत तरीही जे कोणी आपल्या सभोवताली चांगला विकास घडवत आहेत त्याची प्रशंसा न करता त्यांच्याविषयी द्वेषाची भावना ठेवतात. भारतीय समाजात लोकांमध्ये जेवढा द्वेष मी पाहिला आहे तो इतरत्र कुठेही पाहिला नाही, अशी एक खंत N.R. नारायण मूर्ती यांना वाटते. आणि अशा प्रकारचे आपली जे भावना आहे किंवा आपला जो ॲटिट्यूड आहे तो आजचा नसून आपल्या पूर्वीच्याही लोकांमध्ये अशा प्रकारची द्वेषाची भावना पाहायला मिळते. ह्याचं एक उदाहरण N.R. नारायण मूर्ती देतात आणि सांगतात की पूर्वीच्या काळी ठीक होतं की त्यावेळेला प्रगत समाज नव्हता, पण आज इथं आपल्याला जर जागतिक लेवलवर प्रगती करायची असेल तर निश्चितच दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करणं, त्यांच्याकडून शिकणं, जे आपल्यापेक्षा जास्त विकसित आहेत, ही काळाची गरज आहे असं N.R. नारायण मूर्तींना वाटतं. त्यासाठी एक उदाहरण ते देतात की 10व्या शतकामध्ये अल्बरोनी नावाचा एक अरेबिक लॉजिशियन म्हणजे अरेबिक तत्ववेत्ता भारतामध्ये आला आणि तो खूप हुशार होता, प्रगाढ पंडित होता. त्यांनी खूप चांगले तत्व मांडण्याचा प्रयत्न केला, पण भारतातील त्या काळातील जे हुशार विचारवंत होते त्यांची अतिशय मनोवृत्ती द्वेषपूर्ण असल्यामुळे त्यांनी त्याचा विचार न ऐकता त्याला विरोध केला आणि जी गोष्ट उत्कृष्टरित्या तो मांडत होता, बुद्धिवादी तार्किक दृष्टीने बरोबर असलेल्या गोष्टीला सुद्धा आपले पंडित लोक म्हणायचे की तू कुठल्या तरी भारतीयाचं ऐकूनच हे बोलत आहेस. तर हा भारतीय समाजातील आपला जो दृष्टिकोन आहे दुसऱ्याचा द्वेष करण्याचा, हा कुठेतरी थांबवला पाहिजे असे N.R. नारायण मूर्तींना वाटतं. So he gives the example of Al-Biruni, who is a noted Arabic logician, traveler, who came in India for 30 years. He lived in India in 10th century, and most Indians pundits consider it below their dignity level to even debate with him. So he gives example of this, and he proves that Indians are having hatred towards successful people in the society. Accountability. Another attribute we must learn from the West is accountability. असं N.R. नारायण मूर्ती म्हणतात. What it means? Accountability means sense of responsibility, जबाबदारीची जाणीव जी भारतीयामध्ये आपल्याला दिसत नाही असे N.R. नारायण मूर्ती सांगतात. There you are held responsible for what you do irrespective of your position. N.R. नारायण मूर्तींच्या मते तुम्ही कितीही मोठ्या उच्च स्तरावर काम करत असाल तरीही तुम्ही बेजबाबदार असू शकत नाहीत, तर तुम्ही तितकेच जास्त जबाबदारीने वागले पाहिजे. परंतु भारतीयामध्ये त्यात उलट अशी परिस्थिती दिसते की however in India the more important you are the less answerable you become. जितके तुम्ही प्रगत असाल, पुढे गेलेले असाल, तितके तुम्ही कमी अँसरेबल असता भारतामध्ये. आणि असं उदाहरण देऊन ते सिद्ध करतात की ते किती बरोबर आहे. फॉर इन्स्टन्स, अ सिनियर पॉलिटिशियन वन्स डिक्लेअर्ड दॅट he forgot to file his tax returns for 10 consecutive years and got away with it. Although there are over 100 loss-making public sector units belonging to the central government, I have not seen action taken for bad performance against top managers in these organizations.
N.R. Narayan Murthy gives two examples. He says that in India, those people who are at higher rank, they are less responsible. He gives one example of senior politician, and he says that this senior politician forgot to file his tax. 10 वर्ष तो टॅक्स भरायला विसरला आणि त्यांनी सांगितलं की मी तो भरू शकलो नाही आणि भरलंही नाही. त्याचबरोबर भारतामध्ये जे पब्लिक सेक्टर युनिट आहेत 100 जे महत्त्वाचे, त्याच्यामध्ये जो तोटा आपण भारतीय सहन करत आहोत यावर शासनाचं काहीही लक्ष नसून त्या तोट्याशी कारणीभूत असलेले जे मॅनेजर्स आहेत, टॉप मॅनेजर्स आहे, ह्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही भारतीय सरकार करत नाही, अशा प्रकारचं मत येणार नारायण मूर्ती मांडतात. सो ही सेज दॅट इंडियन मस्ट लर्न फ्रॉम द वेस्ट इज अकाउंटेबिलिटी. म्हणजे जबाबदारी कशी घेतली पाहिजे, मग ती यशाची असो किंवा अपयशाची, सगळ्यात महत्त्वाचं अपयशाची जबाबदारी घेणं आहे. ही गोष्ट येणार नारायण मूर्ती आपल्यासमोर मांडतात. त्याचबरोबर डिग्निटी ऑफ लेबर. पाश्चिमात्य देशामध्ये कुठलंही काम करायला माणूस लाजताना दिसत नाही, तर भारतीय समाजात आपल्याला दिसतं की फक्त चांगलं बुद्धीचं काम करणं, आरामाचं, हे भारतीयांना आवडतं आणि जे कष्टाचं काम आहे त्यामध्ये त्यांना लाज वाटते. तर अशा प्रकारे ते एक उदाहरण देऊन येणार नारायण ते सांगतात की I have seen many engineers fresh from college who only want to do cutting edge work and not work that is of relevance to business and country. देशासाठी काही काम करावं, एखादा धंदा टाकावा असं कुठल्याही चांगले मार्क घेऊन पास झालेल्या इंजिनियरला भारतात वाटत नाही आणि तो आपलं एक चांगला जॉब मिळावा, सॅलरी असलेला असे इच्छा व्यक्त करतो आणि त्याच्यामुळं भारताचा विकास शक्य नाही असं त्यांना वाटतं. जोपर्यंत भारतीय तरुण कुठल्याही कामाची शरम बाळगणार नाही तोपर्यंत भारताला विकासाकडे जाण्यास मदत होणार नाही. सो ही सेज we therefore need a mindset that reveres everyone who puts in honest work no matter what it is. आपण आदर व्यक्त करत नाही जोपर्यंत, एखादा चहावालाही असला तर त्याबद्दल आपल्याला आदराची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे, भारतीयांच्या मनामध्ये असली पाहिजे, तरच भारताचा विकास होईल. आणि डिग्निटी ऑफ लेबर ह्या मुद्द्याला त्यांनी अशा प्रकारे डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर भारतीय लोकांमध्ये प्रोफेशनलिझम नाही, व्यावहारिकता नाही असं म्हणत असताना ते भारतीय समाज आणि पाश्चिमात्य समाज याची तुलना करतात. पाश्चिमात्य समाजात त्यांना दिसणारं चित्र काय आहे? इन वेस्टर्न पीपल दे हॅव प्रोफेशनल ॲटिट्यूड अँड इंडियन्स लॅक दिस टाईप ऑफ प्रोफेशनलिझम. सो हे सांगत असताना ते म्हणतात की इन वेस्टर्न सोसायटी पर्सनल रिलेशन्स डोंट इंटरफिअर with professional dealings, whereas Indians tend to view even work interactions from a personal perspective. भारतीय समाजामध्ये आपला मित्र असला की कसंही काम केलं तरी चालेल अशी भावना असते, परंतु पाश्चिमात्य देशामध्ये मात्र आपला मित्र काही जर चुकत असेल तर त्यावेळेला ते कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी सांगण्यासाठी थांबत नाहीत की म्हणतात तुझं हे काम चुकलंय, तू हे दुरुस्त केलं पाहिजे. They do not hesitate to chastise a colleague for incompetence even if he is a friend. अशा प्रकारचं उदाहरण नारायण मूर्ती देतात. त्याचसोबत भारतीय मानसिकता कशी आहे लोकांची. वी आर ऑल्सो द मोस्ट थिन स्किन्ड सोसायटी इन द वर्ल्ड. खूप सुंदर उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की भारतीयांची कातडी ही कशी आहे, थिन आहे, तर ती जाडी नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा अपमान झाला तर आपण सहज पचवू शकत नाही, आपल्याला लाज वाटते कुणी अपमान केला तर, आणि आपलं चुकलं तरीही कुणी आपल्याला काही म्हणू नये अशी आपली भावना असते, परंतु अशी भावना पाश्चिमात्य लोकांमध्ये दिसत नाही. दीज पीपल आर नॉट ऑफ थिन स्किन, सो वी नीड टू बी व्हेरी प्रोफेशनल इन दॅट रिगार्ड असो. वन मोर थिंग, दिस प्रोफेशनलिझम लीड्स अस टू पंक्च्युअलिटी. व्यावहारिकता असेल तर माणूस कुठलीही गोष्ट वेळेत करतो, परंतु आपल्याला भारतीयामध्ये अशा प्रकारचे प्रोफेशनलिझम दिसत नाही. सो वी डोंट हॅव दॅट सेन्स ऑफ पंक्च्युअलिटी. वी डोंट रिस्पेक्ट आवर ओन टाईम ॲज वेल ॲज
अदर पर्सन्स टाईम असंही एन आर नारायण मूर्तींना वाटतं. आणि त्यामुळं खूप साऱ्या गोष्टी आपल्या आपण वेळेत करू शकत नाही आणि वेळेला महत्त्व दिल्यामुळं डेडलाईन आपण म्हणजे त्यावेळेला त्या डेडलाईनमध्ये काम नाही करू शकत आणि यश मिळवू शकत नाही. इंटेलेक्च्युअल इंडिपेंडन्स. We should have such type of intellectual independence. In India, from very beginning, we are not trained for this. आपल्या कुटुंबामध्ये आपले आईवडीलच आपल्याला अशा प्रकारचं शिकवणूक देत नाहीत की इंडिपेंडन्स काय असतं, इंटेलेक्च्युअल हे सांगत नाहीत. जसं की वेस्टर्न पीपल टीच इंडिपेंडन्स टू देअर चिल्ड्रन फ्रॉम देअर चाइल्डहुड. दॅट इज इंटेलेक्च्युअल इंडिपेंडन्स. सो दी चिल्ड्रन ग्रो अप टू बी अ स्ट्रॉंग कॉन्फिडंट अडल्ट्स. आणि म्हणून तरुण अशी लोक जी मंडळी असतात पाश्चिमात्य समाजात ती अतिशय स्ट्रॉंग असतात, कॉन्फिडंट असतात. पण भारतीयामध्ये आपल्याला एक प्रकारची जी परंपरावादी विचारसरणी दिसते, फ्युडल थिंकिंग जी म्हणू आपण, आणि तशामुळं भारतीय तरुण आपले निर्णय स्वतः घेऊ नाही शकत आणि आपल्या बॉसने जसं म्हणलंय तसं ते काम करतात आणि स्वतःचं कुठलंही मत व्यक्त करत नाहीत. सेफ साईड घेऊन ते कामं करतात. अशाही प्रकारचं एक विचार एन आर नारायण मूर्ती आपल्यासमोर मांडतात. सो वी नीड टू हॅव सच टाईप ऑफ इंटेलेक्च्युअल इंडिपेंडन्स. स्वतंत्र अशी बुद्धी, स्वतः चालणारी अशी आपल्याला आवश्यक आहे भारताला ग्लोबलाइज्ड होण्यासाठी, चांगल्या प्रकारे आपल्याला प्रगत होण्यासाठी. त्याचबरोबर ऑनरिंग contracts. According to N.R. Narayan Murthy, Indian must follow contracts. So he gives one example of Indian students who go for their education at reputed universities, US universities, and later on they don't come back to India according to the contract done to Indian government. भारतामध्ये आल्यानंतर 5 वर्ष भारतासाठी काम करणं असं कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद केलेलं असतं आणि त्यानंतरच त्यांना स्कॉलरशिप देऊन US ला पाठवलं असतं. पण हे स्टुडंट तिथंच नोकरी करतात आणि व्हायोलेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट मोडतात आणि त्यामुळं नंतर जे भारतीय तरुण ती स्कॉलरशिप मिळवू इच्छितात, ते लोन मिळवू इच्छितात, एज्युकेशन लोन, त्यांना ते मिळत नाही असं स्पष्ट येणार नारायण मूर्ती सांगतात. तर आपल्याला वी हॅव टू चेंज दिस ॲटिट्यूड असं एन आर नारायण मूर्तीचं म्हणणं आहे. ह्या पूर्ण भाषणाचं कन्क्ल्युजन करत असताना आपण असं म्हणू शकतो की एन आर नारायण मूर्ती एका वाक्यात आपण त्यांचं मत सांगू शकतो की इंडियन्स टॉक अबाउट देअर ड्युटीज बट दे डोंट कन्सिडर देअर रिस्पॉन्सिबिलिटीज. सो आपल्या भारतीयांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवणं गरजेचं आहे आणि जे चांगले व्हॅल्यू सिस्टम वेस्टर्न कंट्रीजमध्ये, पाश्चिमात्य देशामध्ये दिसतात त्यांना आज अंगीकारण्याची गरज आहे. इफ यू वॉन्ट टू फ्लोरिश इन दिस ग्लोबलाइज्ड वर्ल्ड असं स्पष्ट मत आपल्या भाषणातून येणार नारायण मूर्ती एक मॅनेजमेंट गुरु म्हणून आपल्यासमोर मांडत आहे. थँक्यू.